हा मी माझ्या संकल्पाचा अँटेना जो मी आज जोडलेला आहे आणि त्याच्याद्वारे मी ब्रह्मांडामध्ये संकेत पाठवतोय की माझं हे सगळं होऊ द्या. ही तर आपली हजारो वर्षांपासून परंपरा आहे. आणि परदेशातल्या लोकांनी ह्याच्यावरती पुस्तकं लिहिली, त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुमच्या घराचा दरवाजा जर करकर आणि करकर वाजत असेल तर घरात किरकिर किरकिर नक्की वाढणार. लसूण पंचांग म्हणजे एक वैदिक कॅलेंडर आहे. आपण हे पंचांग पूर्वी वाचलं जायचं की आता पुढचं सगळं कसं जाणार आहे, काय काय होणार आहे, कारण पीक, पाणी किंवा एन्व्हायरमेंटल काय काय चेंजेस होणार आहेत हे सगळे इतके ॲक्युरेट या पंचांगामध्ये सगळे लिहिलेले असतात की बऱ्याच वेळेला भूकंप येऊन गेला, पाऊस केव्हा पडणार आहे तंतोतंत जुळलेलं आहे. इथं हवामान खात्याचा अंदाज चुकलं तर पंचांगात परफेक्ट आलेलं आहे. ह्याचं कारण खगोलीय गणितशास्त्र. गुढीपाडवा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नवीन ऊर्जा, नवीन एनर्जी, नवीन सुरुवात, नवीन वर्ष अशी जेव्हा आपण सुरुवात करतो त्यासाठी काही तयारी असते का? हो, नक्कीच. कारण आपण कोणत्याही नवीन कामाची जी सुरुवात आहे ना ती सगळ्या शुभ गोष्टींनी करतो. तर हा नववर्षाचा जो पहिला दिवस आहे गुढीपाडवा, त्या गुढीपाडव्याच्या दिवसापासून खरं आपलं हे नवीन हिंदू वर्ष सुरू होतं. त्यामुळे यामध्ये पहिला लोकांना गुढी उभारणे ही एकच गोष्ट आहे, पण त्याच्या मागे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या पूर्वीचे जे काही आपले पूर्वज होते त्यांनी इतकं परफेक्टली सगळ्या गोष्टी प्लॅन डिझाईन केल्या. सण आला म्हणलं की आधी 3-4 दिवस घराची साफसफाई सुरू होते. पाहुणा घरी येणार आहे, घरात काही कार्य म्हणलं की साफसफाई सुरू होते. त्यामुळे या पाडव्याच्या निमित्तानं गुढी उभारायच्या आधी तुम्ही घरातले अडगळ भंगार काढून टाकणे, स्वच्छता, नीटनेटकेपणा करणे, कुठल्याही प्रकारची घरामध्ये बंद पडलेल्या वस्तू असतील त्या पहिल्या काढून टाकणे. राईट. कारण निगेटिव्ह अट्रॅक्ट निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह. बंद पडलेली एक वस्तू त्याच्या भोवती निगेटिव्ह ऑरा निर्माण करते. आपण सहज बघूयात, माळ्यावरती ना एक छोटासा डबा पडलाय किंवा एखादा कोणत्याही प्रकारची वस्तू पडली, धूळ बसली आणि जाळ्या जळमटं लागली. म्हणजे काय, माणसाच्या नाकात धूळ गेली, आवडणार नाही. हाताला जाळी लागणी, आवडणार नाही. म्हणजे मानवी शरीराला जे नको आहे ते घरामध्ये त्या वस्तूंच्या भोवती बसलंय. मग हे निघून जाणं म्हणजे आपलं सगळं शुद्ध होणं. छोटी गोष्ट सांगतो, तुम्ही कधीतरी आपल्या डोक्यावर जो भिर फिरणारा पंखा आहे तो पंखा कधीतरी तुम्ही त्याला वरती जाऊन बघा, जाळ्या जळमट, काजळी सगळं काही लागलेलं आहे. आणि आपण काय करतो, रोज बटन दाब, चल रे काम कर तुझं, फिर. पण तो नुसतं फिरत नाही, रोज ज्या त्याच्याबरोबर येणारी धूळ आहे ती धूळ त्या पंख्यावर बसते. आणि तो तुमचा जरी सेवक असला तरी त्याचं एक काम असतं की तो जसा गोल फिरतो तसं धूळ पण टाकतोय. म्हणजे रात्री झोपताना तुमच्या नाकात ती धूळ पण जाते. मग इतक्या छोट्या गोष्टी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या करायच्या आहेत. मस्त. ही जी महत्त्वाची गोष्ट आहे की शुद्धता, सात्विकता आणि सगळीकडे सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा गुढीपाडव्याचा सुंदर असा सण येतो. त्यामुळे पूर्वी सडा रांगोळी व्हायची, सगळं काही सारवलं जायचं, घरामध्ये सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या जायच्या. हाच पॅटर्न आपण आपल्या फ्लॅटमध्ये कसा करायचा हे छोटंसं मी टिप्स म्हणून सांगतो की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण घराचं, मी जसं पहिल्यांदा सांगितलं की नको त्या गोष्टी बंद बसल्या काढून टाकाव्या. घर खडेमिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्या. कारण 2 इतके पॉवरफुल, स्वस्त आणि निर्भेळ उपाय, म्हणजे ज्यात अजून तरी भेसळ नाही आहे, असं गोमूत्र आणि दुसरी गोष्ट मीठ हे मिळतं, ह्यानी फरशी पुसून घ्या. त्यामुळे काय होतं, हे जे बॅक्टेरिया, निगेटिव्हिटी आहे ती सगळी जमिनीवरती राहते. धूळ कधीही तुम्ही बघा जमिनीवरती उतरत असते. हवेतली धूळ संध्याकाळी बंद फ्लॅटमध्ये गेल्यावर आपण उघडतो आणि खिडक्या दार तर बंद आहेत, एवढी धूळ जमिनीवर कशी आली. रोज झाडतो त्यामुळे आपल्याला काही कळत नाही, पण कानाकोपऱ्यात बसते. त्यामुळे शक्यतो ही धूळ आपण काढण्याच्या दृष्टीने, म्हणजे त्याच्यावरची निगेटिव्हिटी काढण्याच्या खडेमिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या, गोमूत्राच्या पाण्याने फरशी पुसून घ्या. नंतरची गोष्ट अशी आहे की आपल्या घराचे जे 4 कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यांमध्ये तुम्ही छोटा कापूर देखील ठेवू शकता. कारण तो पॉझिटिव्ह एनर्जी देतो. आपल्या घराचे जे कॉर्नर्स आहेत ना ते ऊर्जा निर्माण करणारे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, ज्याला कॉर्नर्स म्हणतो.
ओके. आणि तिथे कट असतं. Interesting आहे. हां, तर त्या ठिकाणी आपण कापूर ठेवणे, त्या ठिकाणी खडे मीठ कागदाच्या याच्यात ठेवणं हे अतिशय फायदेशीर. वा. आणि नंबर 3ची गोष्ट, तुमचा जो दरवाजा आहे घराचा तो स्वच्छ पुसणं गरजेचं आहे. त्या बिचाऱ्याला आपण दिवसातनं 15 वेळेला उघड बंद करतो, तो कर वाजत असतो. मेन सेफ्टी डोअर तर हा आवाज करतोच, कर. त्याला खोबरेल तेल सोडलं पाहिजे, त्याला आपण कुठे गंज चढलाय का, त्याच्या पाठीमागे कुठे काही झालंय का, हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या घराचा दरवाजा जर कर आणि कर वाजत असेल तर घरात किरकिर नक्की वाढणार. त्यामुळे घराच्या दरवाजाच्या पाठीमागे किल्ल्या अडकू नयेत, घराच्या दरवाजा पाठीमागे कॅलेंडर नसावं. घराचा दरवाजा तुमचा मित्र आहे. तुम्ही असं गृहीत धरा, घराचा दरवाजा आपला नाहीये, चोरात येणार, धुळात येणार, तो किती रक्षण करता मित्र आहे. भाई उसको संभालो, त्याला तुम्ही सांभाळा. म्हणून काही नाही, स्वच्छ करा मस्त आणि छान हळदी कुंकवानी स्वस्तिक काढा पाडव्याच्या दिवशी. मस्त. किती सिंपल घरातल्या वस्तू वापरून तुम्ही टिप्स सांगताय. त्यांच्या युट्यूब चॅनलवरती बऱ्याच ते टिप्स सांगत असतात. तर स्वच्छतेवर त्यांचा एक भर आहे ना, मला हे फार आवडतं. कारण खूप मोठ्या टिप्स केल्यावरच फायदे मिळतील असं नाहीये. सरांचं नेहमी हे सांगणं असतं की छोट्या गोष्टींमधनं सकारात्मक स्वच्छता, टापटीपणा ह्यातूनही आपण बऱ्याच गोष्टी मिळवू शकतो. आपण गुढीपाडव्याच्या आधीची तयारी बघितली आता, पण त्या दिवशी सर नक्की काय काय करणं अपेक्षित आहे आणि आपण पंचांगाचा काय उपयोग करतो? गुढीपाडव्याला फक्त गुढी उभारणे एवढंच माहिती आहे. पण याच्यामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला संकल्प जे आपले आहेत ते संकल्प सिद्धीस जावे आणि त्या नवीन वर्षाचे आपले संकल्प काय, हे संकल्प ब्रह्मांडामध्ये पोचावे म्हणून ही गुढी उभारणी केली जाते. आता आपले सगळे मोबाईल टॉवरशी कनेक्टेड आहेत आणि पूर्वी एरियल यायची बघा मोबाईलला, आता ती नाही आहे, ती हाईट झाली कारण टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली आहे. तसं आता या गुढी उभारताना आपण त्या गुढीला पूजा करतो तेव्हा ओम ब्रह्मध्वजाय नमः आणि अजून एक मंत्र येतो, म्हणून आपण आपले संकल्प बोलायचे की घरामध्ये सुखशांती समृद्धी समाधान लाभत आहे, फायनान्शियल आम्ही स्ट्रॉंग होत आहोत, नवीन वास्तूचा योग येत आहे, नवीन वाहनांचा योग होतोय, मुलाबाळांचं शिक्षण उत्तम होत आहे, आमच्या घरातल्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभत आहे. हे त्या गुढीला आपण नमस्कार करून हात लावून म्हणायचं आहे. आणि मग हा संकल्प, कारण त्या दिवशी गुढी पाडव्याच्या दिवशी ही या कॉस्मिक एनर्जीची एक जबरदस्त पॉवर ट्रॅव्हल्ड होत असते. त्यामुळे या गुढी आपला एक असा टॉवर आहे किंवा ही ब्रह्मांडाशी जोडलेली एक आपण अँटेना आहे आणि तो आपण जेव्हा संकल्प बोलतो तेव्हा तो नवीन वर्ष आपल्याला शुभ द्यायला सुरुवात होतं. म्हणून गुढी उभारणं नवीन वर्षाची की हा मी माझ्या संकल्पाचा अँटेना जो मी आज जोडलेला आहे आणि त्याच्याद्वारे मी ब्रह्मांडामध्ये संकेत पाठवतोय की माझं हे सगळं होऊ द्या. ही तर आपली हजारो वर्षांपासून परंपरा आहे आणि परदेशातल्या लोकांनी ह्याच्यावरती पुस्तकं लिहिली, त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्यांनी तेच सांगितलंय की तुम्ही ब्रह्मांडाशी बोला, ब्रह्मांडाला मागा, तो ब्रह्मांडाला जे तुम्ही मागाल तेच मिळेल. ब्रह्मांड म्हणजेच आपल्या संस्कृतीमध्ये देव आहेत आणि हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आत्ता पुस्तकातनं आपण गेल्या 20-25 वर्षात वाचतोय. हे तर लहानपणापासूनच आपल्याला सांगितले की देवाकडे प्रार्थना करा, देवाकडे जा, देवळात जा. प्रत्येक देऊळ हे कॉस्मिक टॉवर आहे, आपल्या प्रार्थना फलद्रूप होतात. नंबर 2ची गोष्ट अशी आहे की आपल्याला महत्वाची गोष्ट, आपल्या घरामध्ये हे पंचांग असतं. तर हे पंचांग प्रत्येकानेच पाहिजे आपल्याजवळ. म्हणजे हे ब्राह्मणांकडेच फक्त पंचांग असतं, इतर जातीच्यांकडे नसतं असं नसून पंचांग म्हणजे एक वैदिक कॅलेंडर आहे. तर या दिवशी आपण काय करायचं, हे पंचांग आपण विकत आणायचं आहे आणि पंचांग स्थित गणेशाचं पूजन करायचं आहे. हा जो गणपती बाप्पा आहे त्याचं पूजन करायचं आणि मग त्या दिवशी संवत्सर बदलतं. आपण हे पंचांग पूर्वी वाचलं जायचं की आता पुढचं सगळं कसं जाणार आहे, काय काय होणार आहे, कारण पीक, पाणी किंवा एन्व्हायरमेंटल काय काय चेंजेस होणार आहेत हे सगळे इतके ॲक्युरेट या पंचांगामध्ये सगळे लिहिलेले असतात की बऱ्याच वेळेला भूकंप येऊन गेला, पाऊस केव्हा पडणार आहे तंतोतंत जुळलेलं आहे.
इथं हवामान खात्याचा अंदाज चुकलं तर पंचांगात परफेक्ट आलेलं आहे. ह्याचं कारण खगोलीय गणितशास्त्र. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पंचांगस्थित गणेशाची पूजन करायचं आणि मग आपण आपल्या गुढीपाडव्याची सुरुवात करायची आणि हे पंचांग वाचून दाखवायचं घरातल्या लोकांना की काय काय कसं जाणार आहे. आपल्याला अगदीच याची माहिती नसेल तर कमीत कमी या पंचांगामधील आपण प्रस्तावना सुरुवातीची वाचली की यात खूप छान दिलं की पंचांग म्हणजे काय, पंचांग कसं वाचन करावं, पंचांगाचं महत्त्व काय, पूजन कसं काय करावं, इतकं सगळं छान लिहिलेलं आहे. आणि मी तर म्हणतो प्रत्येकाने घरात ठेवावं. वर्षभरामध्ये काय काय कुणालाही कुठलाही प्रश्न पडला तर उघडून बघू शकता किंवा काय, इतकं सगळं सोपं आहे. पंचांगस्थित गणेशाचं पूजन करणं गुढीपाडव्याच्या दिवशी. आणि काय करावे तर गुढीपाडव्याला वास्तूचं काही काम करता येत नाही, ही एक मिथ. म्हणजे रोज फोन जर गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही भूमिपूजन करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या बांधकामाची सुरुवात करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला गृहप्रवेश करायचा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला वास्तुशांत घालायचे, अजिबात करता येत नाही. कारण 3.5 मुहूर्त वास्तू सोडून बाकी सगळ्या गोष्टींना तुम्ही करू शकता. प्लॉट विकत घ्यायला म्हणजे बुकिंग करायला प्रॉब्लेम नाही, फ्लॅट विकत घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही गृहप्रवेशाच्या मुहूर्तावरतीच आपण प्रवेश करायचा. कारण पंचांग म्हणजे 5 अंग आहेत, तिथीवार, नक्षत्र, योग आणि करण, या सगळ्यांचा विचार करून आपल्याला पंचांगात मुहूर्त काढलेले असतात. आणि त्या मुहूर्तावरती करणं म्हणजे काय होतं की आपल्या कामाला बळ प्राप्त होणं. म्हणून गुढीपाडव्याला तुम्ही सोनं खरेदी करा, गाडी विकत घ्या, कपडे विकत घ्या, मुलाबाळांना काही नवीन गोष्टी गॅजेट्स पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. स्वतःला अपग्रेड करायचं आहे, नवीन काही तुम्हाला संकल्प व्यायाम करायचा आहे, तुम्हाला जिम लावायची, हे सगळं तुम्ही पाडव्याला करा. फक्त वास्तुशांत, भूमिपूजन आणि घराचं बांधकाम करता येत नाही. बरोबर. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आपल्या मनातल्या शंका ओळखून मकरंद सर आज सगळ्यांना ते सांगता आहेत. आणि पंचांगाचं तुम्ही खूप खरंच छान सांगितलं. खगोलीय शास्त्राचं कॅलेंडर आपल्या घरात आहे. म्हणजे तुम्ही आज आमच्याकडे आलात सर, खूप खूप धन्यवाद. आमच्यासारखंच तुम्हालाही हे नवीन वर्ष लाभदायी, आरोग्यदायी, धनदायी जावो. तुला आणि सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. शुभम भवतु.